सहस्त्रार्जुन राजा म्हणले दुर्बी निघाला नाही, चुलबी पेटलेली दिसना, स्वयंपाक कसं काय झाला? बरोबर आहे का नाही? हो, ये धरती तर धरती, बरोबर आहे का नाही? हा, अनुमान प्रमाण, स्वतः प्रमाण, परत्र प्रमाण. ज्या अर्थी दूर निघत नाही त्या अर्थी स्वयंपाक व्हायचा प्रश्नच येत नाही. त्यावेळेच ते अनुमान होतं बरं का. हा, आणि आता सुद्धा तेच अनुमान आहे. ज्या अर्थी दूर निघतोय त्या अर्थी चहा प्यायचा टायमिंग चहा झालेला असावा. आता दूरच निघत नाही, डायरेक्ट कपच हातात येतोय, बशीचा तर प्रश्नच राहिला नाही. हा, ऐका, ज्या अर्थी लोंढा आलाय त्या अर्थी नक्की पाऊस झालेला असावा. अनुमान अनुमान चुकलं महाराज. अरे बाबा, स्वयंपाक झाला कसा विचारलं, कामधेनू गाय सांगितली, स्वर्गातून आणलेली आहे. आणि त्यावेळेस जमदाग्नी ऋषीवर यांना सांगितलं, अहो ये तुम्हाला आश्रमाला कशाला पाहिजे? मग भांडणाचा युद्धाचा प्रसंग निर्माण झाला. आणि त्या जमदाग्नी ऋषीवर यांच्या युद्धामध्ये शेवटी परशुरामानं त्याचे हात तोडले गेले, नवे नवे प्राणाला मुकावं लागलं. हे कपटानं घडलं म्हणतात. हे रावण जाणा सांडनिया रथ चिन्हा भीता मागो गेला रे आपण सीते खोर अन्न दे माते. काय नाही मी सांगू लागलेला आहे. ओ दुसऱ्याचं जाऊ द्या म्हणले, हे म्हणतं अर्ध्या राज्याचा 7-12 तुझ्या नावावर करतोय. याचे तरी काय झाले? भिकारी झाला भिकारी. सीतेच्या दारामध्ये गेला, भिक्षा दे माय. हा, आई भिक्षा वाढ म्हणला. कोण? राजा रावण. आणि म्हणून ज्याने भीक मागितली का नाही त्याचा पुरुषार्थ संपला. स्वाती नक्षत्र गतवर्षा प्रसूतीच यौवना, स्त्री बाळांत झाली की तिचं तारुण्य संपलं जाहीर करायचं. स्वाती नक्षत्र संपलं, पाऊस काळा संपला म्हणून जाहीर करायचं. आणि ज्यानं भीक मागितली एवढं पुरत नाही, तिकिटाला जास्त लागत यात. बस किती बी सांगणार असलं तरी वाया गेलं. बरोबर आहे का नाही? हा, दिलेलं तेवढं दान आणि मागून घेतलं की लहान्या बाबा. बरोबर आहे का नाही? पुरुषार्थ संपला त्याचा. त्याचं असणारं ज्ञान आग लागू त्या ज्ञानाला. चिंता नाही का? म्हणून भिक्षा कधी मागायची नाही. राज याची कांता काय भिक मागे आणि मनाचे जोगे सिद्धी पावे. राजा जरी असला आणि भीक मागितली का नाही, आता 5 वर्षाला मागतात ती वेगळं. बरोबर आहे का नाही? हा, एवढ्याच वेळेस लक्ष द्या. बस चिंता नाही का? म्हणून भिक्षा मागायला गेला. आई कुरडी वाळली का व्हायना चतकोर तरी द्या म्हणून भिकारी झाला. सीतामाईच्या दारात गेला. वाचा बरं. माता मले जीसी भोगे पाहे तीसी कपटे कपटे मिळविले बुई पुत्र सन्यासी मारविले. आई बर का. आणि ज्याला भीक मागायची का नाही त्याच्या चेहऱ्यावर जरा थोडस कोमेजलेला चेहरा करावा लागतो. भिकाऱ्याकडे बघा ना तुम्ही जरा. नाही नाही एवढं बरं का. भिक्षा मागताना त्याचे हातपाय, त्याचा चेहरा, त्याची अवस्था, शरीराची जी अवस्था असते का नाही, आई आई नाही हो भूक लागली, व्याकुलता निर्माण करावं लागती. अस्वल्या बाबा भीक तसं कोणी देत नाही. म्हणून माय म्हटला, आई म्हटला गेला आणि स्वतः परत पत्नी करायचा विचार झाला. या रावणानं कपट केलं. काय घडलं? आगलचे, बगलचे, नात्यातले, गोत्यातले, पाहुण्यातले, रावळ्यातले, पाठचे, पोटचे सगळ्याचा सप्पू झाला आणि माझा नंबर लावायला आलाय. काय म्हणला? इतरांची गती रे कायसी कपटे नाहीले देवासी ईश्वर सांडणी मानसी भिकेसी लागला. पुराणाची वांगी पुराणात. जाऊ द्या, जरा मोठ्याच सांगतो. कोणावर तरी घालून बोलावं लागतं. पदर पडलाय सुनेचा, पण काय करता लिकीकडे बघून बोलावं लागतं. अगं गंगू, जरा 4 माणसं बसलं की बाई डोक्यावर पदर घेत जावा. जरा थोडं ऐका. देवाचा देव विष्णूविना जग व्यर्थ त्याचे ज्ञान. स्वतः विष्णू भगवंतानं कपट केलं
आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. देव 99 यज्ञ पूर्ण झाले, 100वा यज्ञ पूर्ण त्याला जर गेला डायरेक्ट खुर्ची सोडावं लागते. आणि खुर्चीसाठी काय पण, बरोबर आहे का नाही? खुर्ची वाचवायची, खुर्ची वाचवायची, मग कशी का असाना खुर्ची तेवढी शाबूत राहिली म्हणजे बस. म्हणून वामनाचा अवतार धारण केला आणि बळीच्या दारामध्ये भिक्षा मागायला गेले देव स्वतः. विष्णू भगवंत वामन काय म्हणतात पांडू महाराज? आपण होणी बस मारा लागला त्याने दारा पार केला दे पुराणे असंख्य बोलती. बट अवतार धारण केला आणि बळीराजाच्या दारामध्ये भिक्षा मागितली. बळीराजा चतुर, बळीराजा उदार, बरं का? बळीराजा आता बी उदारच आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून 3 राजे सर्वात महत्वाचे आहे. एक असणार या ठिकाण बळीराजा, दुसरा मेघराजा आणि तिसरा दारातला बैल वृषभ राजा. सर्वांमध्ये 3 राजे जर का असणार या ठिकाण, मग कुठल्या राजाच्या पुढे हात पसरायची कधीच वेळ कोणावर येणार नाही. वेळेच्या वेळेला जर पाऊस पडला, वेळेच्या वेळेला जर का असणार, म्हणून तर म्हणून बळीराजा उदार आहे महाराज. द्वारपाळ झालेला आहे, 3 पाऊलं जमीन मागितली, पिंड आणि ब्रह्मांड, स्वर्ग मृत्यू पाताळ आटलं, 3रा पाऊल कुठे देऊ म्हटले. आणि मग त्या मागणाराला बळीराजा म्हणले, मागणारे गिराईक हितलं तिथलं नाही. ओळखलं म्हणले हे पिंड तुम्हीच घडविलाय, द्या म्हणले डोक्यावर. काय घडलं म्हणतात? या कपटाची वार्ता भली भली नव्हे गारे सर्वथा करिता पट करिता कपिनाथा घाटासी करावे. हातामध्ये काठी आली, अंधारावरती राखणदार व्हावं लागलं. बरं का सर? कुणाला? देवाला. देवाला 11,000 वर्ष द्वारपाळ. मग आई साहेब म्हणल्या आमचं मालक शक्तीला गेल्यात, येतो म्हणलं पण नुकती बी संपली, पण तरी बी येईनात. नाही नाही, मग विचारायला सुरुवात झाली, दिसलं का आमचं मालक, दिसलं का आमचं मालक. आणि त्यावेळेस नामदेवरायानं सांगितलं बरं का, ऐका, नारदजी म्हटले हाईत बरं का बळीराजाकडे. म्हणले कसं सोडवावं लागल? एकच उपाय करावा म्हणले, बळीच्या हातामध्ये राखी बांधायची आणि लगेच म्हणायचं दादा मला दुसरं काही नको, दारामधला वाचवेन तेवढा दे. बरं का? राखी बांधली आई साहेबानं ना त्या बळीराजाच्या हातात. आणि त्यावेळेस पासून मेरे भैया आमच्या पाठीमाग राखी पौर्णिमा आली. बरोबर आहे का नाही? चिंतन आहे काय का? अरे हे झालं त्यांचं, हे म्हणते मला कपट कर म्हणून. आता हनुमंताला जर कपट केलं नक्की मी मरणार, असा काय नेहमी बोलतोय महाराज. श्रीरामाचे निज भक्त त्याची कोण कपटरा करता ते सोय मरण पावत वा वा. नरक भोगीत आपल्याला जमत असल तर जावं, वाचायला जमत असल तर वाचावं, सांगायला जमत असलं तर तोडकं मोडकं बी सांगावं. बरोबर आहे का नाही? परवा जरा असणारा इकडं बोरखेडला पाऊस झाला, महाजनवाडी बी चांगली झुडून हाणली पावसाने. आज मोकळं आहे बरं का. एक जण रस्त्यात भेटलं, म्हणलं होय कुणीकड? म्हणलं शक्तीला चाललोय. कशातली असती म्हणलं, बरं का? आता कशातली असती म्हणलं, रामायणातली असती. मग तुम्ही रामायण सांगायचा का? म्हणलं जमल असं सांगतो. बरं का? ते असं म्हणणं नाही, बरं आहे, चांगलंय, तुम्हाला जमतंय, तुम्ही करताय, त्यानं तेवढं तरी म्हणायचं का नाही? ते म्हणलं ही असलीच असत्यात, रामायण सांगायला शिकली आली आणि नुकत्या खायला स्वाकली आली. काय गरज आहे का? बरोबर आहे का नाही? अरे रामाचे जे भक्त आणि त्याला जो कपट करील ना
त्याला नरकालाच जावं लागतंय. काळणी बोलतोय वाचा. हनुमान श्रीरामाचा किंकर श्रीराम भजनियाची तत्पर त्यासी कपट करी देणार त्याचे शरीर वाचणार. ऐका महाराज, हो काळनेमीचा विचार आहे महाराज. कोण हनुमंतराया? हो दास्यत्व निकट हनुमंते पैकेले रामाचा किंकर आहे. दास्यत्व भक्त आहे आणि हनुमंता बरोबर की जे कोणी कपट करीत असेल ना त्याचं शरीर वाचणार नाही. बरोबर आहे का नाही? मरावा कसं हे काळनेमी कोण शिकावं बरं का. म्हाताऱ्या माणसानं सकाळ सकाळ मारावं. 10 वाजूस तर सगळी मुठमाती करतात, आपापल्या कामाला जात्यात. म्हाताऱ्या आजीबाईनं दिवस मावाळता मारावं. फुलं जुबट टापसं रिंगा गंटल बोरमाळ छल्ला भिल्ला घालावं. चांगली पैठणी नवी कुरी घालायची, टचून जेवायचं, दिवाबत्ती करायची आणि मग मरायचं. रातभर लिकी जागा त्यात वाचा. ऐसे जाणतो मी आपला से सांगत से राम रावण कपिशी जे काही रे विघ्न ते मनसी मरण असं हे बी सांगते. ते काय पुढं कपट करायचं चांगलं नाही. सगळं परिवी नाही तुम्ही. बरोबर आहे का नाही? स्टडी अभ्यास महत्वाचा. बरोबर आहे का नाही? जारण मारण उच्चाटन स्तंभन निरोधन वशीकरण खेकामती बाणामती चिटकी करणी बाधा मूठ मारणं छावछू. तुम्ही म्हणते ह्याला बी येतंय काय माहिती? हे पुस्तकातलं वाचून शिकावं लागतं बरं का. ऐ म्हणून हे बी सांगतंय चांगलं नाही बरं का कपट करणं. आणि कपट केलं की मरतय. कोण म्हणतंय? रावण. आणि मला बी सांगतंय कपट करायला. आता मी मरण वय नाही नाही. बरोबर आहे का नाही? आता नक्की आपला नंबर मरण्यातच लागणार आहे. पण कुणाच्या हातून मारावं? बरोबर आहे का नाही? होय. उगाच जलशीच्या दावणीत मरण्यापेक्षा दिंडीत मेलेलं चांगलं. वाचा बरं. पाया पवने रावण राजे तीन मने म्हणाली मिळल्या प्राणे राज्य तुझे रे कोण भोगावे. हात गेलं आणि जग बुडालं. काय खरं असतं कुणाचं? होय नाही नाही. ज्याच्यावरती आपण प्रेम करतोय, अरे जेणे हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, कोणाचं घरदार, कोणाचे मायबाप, कोणाची पोरं, कोणाची गुरं, कोणाचा वाडा. होय हा देह कुणाचा? अरे मी मेलो म्हणजे काय? शेवटी इस्टेट कोण खाणार आहे? लोक सहज म्हणतात कोल्या कुत्र्याची नाही दन म्हणजे तुमचं मी पाठच आहे म्हणा. बरोबर आहे का नाही? तरी बी सुद्धा पाया डळमळती अजून पाया शोधून बांधीशी घर काठी टिकवीत येते आणि खट्याच्या जवळ जरा खोल खांद्र म्हणतं. बरोबर आहे का नाही? खोल खांद्र जसं काय ते गाडायचंय. बरोबर आहे का नाही? आपने खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया. हार जले जैसे लकड़ी की मोली बाल जले जैसे घास की पोली. हो कत कबीरा सुन मेरे गुनिया आप मर गए पीछे डूब गई दुनिया. वाचा. हाथ नावत तारावत फेरदे तरी रावणच करी हात ता परिसरे हनुमंत होय होय. आम्हात हितकारी. रामायणामध्ये हनुमंत संत, सुग्रीव हा जीव, राम हा देव. हा आता हे अर्ध राज्य देईन म्हणते. जाऊ द्या त्या राज्याचं बरं का. पण शेवटी आता न राहावं येते. रावण घात करील त्याच्यापेक्षा. बरोबर आहे का नाही? अरे हनुमंताच्या हातून जर मेलं का नाही हित ते करावे देवाचे चिंतन. आपल्या हितात जो असे जागता. आपलं हित कशामध्ये? संहिता कारणे संगती साधूची. अरे संताच्या संगतीमध्ये मेलं ना बस ना जन्माचं सार्थक होईल. काळनेमी बोलतोय. हनुमान सब्बाय श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा डुलात वाह. त्याचे निहाते रात कृत्य कृतार्थ निधारे. अंतराया कोण आहे? अंतर्बाह्य राममय झालेले येतात. हो जेणेकरून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून आधी पाप पुण्यांगा. हे शरीर जे आहे का नाही या शरीराची अवस्था कशी आहे? गायनाची एवढी आपली छंद आहे. आता हनुमान जे सबाह्य अंतर्बाह्य राममय झालेलं आहे आणि त्याच्या हातून जर मेलं ना
अरे आपलं सहित होईल करता कृतार्थ झालो, इच्छा केली ते पावलो, मला जन्म आल्याचं सार्थक होणार आहे. काळणीने बोलतोय बाबा. मान देत रावण वचनी, वा तुझी आशा उल्लंघनी सामर्थ्य करी आसरा. हा, जास्त बोलण्यापेक्षा ऐका. हा, पुढील वाचक पांडुरंग महाराज देशमुख बीड आणि सूचक शिवलिंग डाळे तेलंगशी. धन्यवाद. इथं असणारा काळणी मोड लागला गेलेला आहे. हा, यापेक्षा हा नक्की असणारी या ठिकाण होय आम्हाते हित काही. हनुमंताच्या हातून मरण्यामध्ये आपलं सहित आहे. हा, म्हणून मान देत रावण वचने. काय राज्य सरकार, हा, आणि तुमचं कुठं शब्दाचं उल्लंघन करावं? नाही आम्हाला राहायचंय का नाही? ओ पाटील, नाही तुमचं नाही ऐकायचं म्हणल्यावर आम्हाला तुमच्या नगरीत राहायचंय ना राव. हा, कोण म्हणतंय? काय नेहमी म्हणून मान दिला आणि कार्यासाठी सज्ज झाला प्रभू रामचंद्र भगवान पवनसूत हनुमान.